नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एमपीएससी कंबाईन 2025चा जो 11 जानेवारीला पेपर झाला, त्या पेपर मधील 100 क्रमांकाचा प्रश्न मी आज डिस्कशन साठी घेतलाय. त्याचं कारण असं आहे बघा, हा 100वा प्रश्न जर तुम्ही बघितला तर हा प्रश्न जवळपास 4 ओळींचा आहे आणि सर्वांना कल्पना आहे की हा प्रश्नपत्रिकेतला शेवटचा प्रश्न असल्यामुळे आपल्याला खूप कमी वेळ या ठिकाणी उरलेला असतो. आपण 99व्या प्रश्नापर्यंत विचार करत करत थकलेलो असतो आणि अशा परिस्थितीमध्ये एवढा लांबलचक प्रश्न पूर्ण वाचून सोडवावा का, याच्यासाठी काही एक तंत्र वापरावं, असा संभ्रम जर तुमच्या मनामध्ये असेल तर नक्की त्याच्यावर मी आज तुम्हाला एक पर्याय सुचवणार आहे. आणि बघा, पेपर सेटर मुद्दाम तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारून संभ्रमात टाकतो आणि तुमच्या माइंडसेटला खराब करण्याचा प्रयत्न करतो. आता हा प्रश्न जर तुम्ही एका नजरेमध्ये जर बघितला तर क्षणार्धात तुम्हाला समजेल की हा प्रश्न नातेसंबंधांवरचा आहे. ज्या प्रकारची माहिती त्या 4 ओळींमध्ये दिलेली आहे, पुन्हा पर्यायांकडे जर तुम्ही एक नजर टाकली तर तुम्हाला लगेच सांगता येईल की हा नातेसंबंधांवरचा आहे. नातेसंबंधांवरचे प्रश्न सॉल्व्ह करताना आपण एक ट्री डायग्राम त्या ठिकाणी काढतो आणि त्या पूर्ण माहितीमध्ये दिलेल्या व्यक्तींमधला संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आपला असतो. परंतु ज्यावेळेस आपण अशा 100व्या प्रश्नावर आहेत आणि ज्या ठिकाणी आपल्याला वेळ नाहीच आहे, खूप कमी वेळामध्ये एक 30-20 सेकंदामध्ये आपल्याला याच्यामध्ये विचार करायचा आहे आणि तो पुन्हा ॲक्युरेट करायचा आहे, तर तो कसा करता येईल ते बघा आणि नक्की तुम्ही तुमच्या पुढील येणाऱ्या प्रॅक्टिस पेपर्समध्ये त्याला वापर करा. म्हणजे ते तंत्र तुम्हाला ॲक्चुअल एक्झाममध्ये वापरता येईल. कारण बऱ्याच वेळेस एखाद्या मार्गदर्शकाने सांगितलेलं तंत्र हे तेवढ्या पुरतं आपल्याला फार छान वाटतं, पण परीक्षेमध्ये वापरताना त्याचा फार आपल्याला उपयोग होत नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजे तशा प्रकारची प्रॅक्टिस झालेली नसते आणि म्हणून त्याचे योग्य रिझल्ट आपल्याला मिळत नाही. तर बघा हा प्रश्न काय म्हणतोय बघा. लांबलचक प्रश्न आहे, शेवटचा आहे, म्हणून मी पहिल्यांदा रेकमेंड करेल की तुम्हाला प्रश्न काय विचारलाय ते वाचून घ्या. प्रश्न विचारला होतं, दीप्ती आणि कोमल यांच्यामधलं नातं काय? आता या माहितीमध्ये जितक्या पण व्यक्तींची नावं दिलेले आहेत, त्या व्यक्तींमधील नावांमध्ये मला जास्त फोकस दीप्ती आणि कोमलवर करायचा आहे. ज्या ठिकाणी मला दीप्ती आणि कोमल यांच्यामधला धागा सापडून जाईल, मी वाचन बंद करून टाकेल. बघा, लक्ष द्या, आपण काय वाचन करूया बघा. राणी आणि सुरेश एक जोडपं असून मेधा आणि दीप्ती ह्या अशा 2 मुली आहेत. म्हणजे दीप्ती ह्या दोघांच्या, राणी आणि सुरेश यांची मुलगी आहे. दीप्तीचे लग्न अनुरागशी झालंय. व्हेरी गुड. म्हणजे अनुराग हा दीप्तीचा नवरा आहे, जो गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे. म्हणजे अनुराग हा गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे. निधी अनुरागची मुलगी आहे. ठीक आहे, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. निधी जर अनुरागची मुलगी असेल तर ती दीप्तीची पण मुलगी असायला पाहिजे. कोमल ही अनुरागची बहीण आहे. आणि या ठिकाणी मी थांबून जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण 2 व्यक्तींमधलं मला नातेसंबंध प्रस्थापित करायचा आहे. एक म्हणजे दीप्ती आणि दुसरा म्हणजे कोमल. आता बघा, ह्या दीप्ती आणि कोमलला जोडणारा जो धागा आहे तो अनुराग आहे बघा. अनुराग आहे. अनुराग कोणाचा नवरा आहे? दीप्तीचा. आणि अनुराग कोमलचा भाऊ आहे. मग दीप्ती कोमलला काय म्हणेल? माझा नवरा अनुराग आणि त्याची बहीण कोमल. तर तुम्ही लगेच क्षणार्धात सांगाल की दीप्ती आणि कोमल यांच्यामध्ये जे नातं आहे ते नणंद भावजाईचं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, ट्री डायग्राम न काढता, बाकीच्या व्यक्तींचा विचार न करता आपण बरोबर उत्तरापर्यंत पोहोचलो. आणि मी म्हणून माझ्या सर्वच व्हिडिओज मध्ये, प्रॅक्टिस सेशन्स मध्ये, बॅचेस मध्ये मी विद्यार्थ्यांना सांगत असतो की गणित बुद्धिमत्तेमध्ये 70% वेळेस तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करावाच लागत नाही. तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटीज, क्रिटिकल थिंकिंग, स्मार्ट थिंकिंग, एलिमिनेशन अप्रोच, ह्या तुम्हाला जर तुम्ही हे तंत्र वापरले तर तुम्हाला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला आउटपुट मिळणार आहे. पण तो तसा सराव कंटिन्युअस सातत्याने झाला पाहिजे. ओके. आणि यासाठी विद्यार्थी मित्रांनो, रोज मी माझ्या व्हॉट्सअप स्टेटसवर एक प्रश्न पोस्ट करत असतो. तो गणित आणि बुद्धिमत्ता या दोघं विषयांच्या संबंधित असतो. तुम्हाला जर त्याचं उत्तर जर काढता आलं तर नक्की काढा आणि मला व्हॉट्सअपवर त्याचं उत्तर देखील पाठवा. त्याच दिवशी संध्याकाळी त्या उत्तराचा व्हिडिओ मी त्याची लिंक पोस्ट करत असतो. तर नक्की ह्या प्रोसेसचा तुम्हाला उपयोग होईल.
एक जरी प्रश्न तुम्ही रोज गणित आणि बुद्धिमत्तेचा विचार करत राहिले तर तो विचार हळूहळू वाढतो आणि नक्की त्याच्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट झाला की आपल्याला अपेक्षित यश मिळवता येतं. तर अशा प्रकारच्या व्हिडिओजसाठी आणि टिप्स आणि ट्रिक्ससाठी चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्यासारख्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि बेल आयकॉनचा बटन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. ठीक आहे? चलो, थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.